आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा। शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध। चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध। प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन। श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा। प्रोप्रायटर प्रमोद पाटील। संपर्क 98 903 13778। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शुक्रवार दिनांक 17 रोजी मनोज जरांगे पाटील यांची जंगी सभा होणार असून अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध होणाऱ्या या सभेसाठी प्रत्येकाने घराला कुलूप लावून यायचे आहे, असे आवाहन मराठा कृती समितीने केले आहे। मराठ्यांची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे। पाहुयात या सभेला येण्यासाठी मराठी बांधवांनी अतिशय प्रखर शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत। वेगवेगळ्या 3 पत्रकार परिषद 17 तारखेच्या जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्तानं झालेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्यानं खानापूर, कडेगाव, कुंडल, आटपाडी अशी एक पत्रकार परिषद होत्या। प्रत्येक तालुक्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहोत। लाखोंचा जनसमुदाय 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता विट्यामध्ये मराठा समाजाचा येणार आहे। जणू काय सुनामी मराठ्यांची आल्यासारखं वातावरण त्या दिवशी होणार आहे। त्यामुळे आपणही, मी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो, घरामध्ये न थांबता घराला कुलूप लावून सर्व सकल मराठा बांधवांनी या सभेला सकाळी 8:30 वाजता वेळेत यावं लागेल। कारण का, जरांगे पाटील हे आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी मायनीत मुक्कामी आहेत। त्यामुळे मायनीतून थेट विट्यात यायला त्यांना वेळ लागणार नाही। त्यामुळे सभा वेळेत चालू होणार आहे। तर आपण सर्वांनी लाखोंच्या जनसमुदायानं चौंडेश्वरी चौकामध्ये आपल्याला जमायचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषद गट, मग खानापूर असेल, कडेगाव असेल, कुंडल असेल किंवा आटपाडी असेल, या तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज प्रत्येक तालुक्यातील समन्वयकांनी अतिशय शिस्तबद्ध काम चालू केलेलं आहे। त्यामुळं हा मोर्चा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनेच होणार आहे। आणि ज्या जरांगे पाटलांनी समाजासाठी आपल्या प्राणांतिक उपोषणाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं जे काम चालू केलेलं आहे, त्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आपण पुन्हा एकदा मी आवाहन करतो, लाखोंचा जनसमुदाय विट्यात आपल्याला मराठा बांधवाचा उतरवायचा आहे। LED स्क्रीन लावलेले आहेत, 5 फूट उंचीचं स्टेज आहे, जवळजवळ 70,000 लोक बसायची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांना खाली शेडनेट बसायचं टाकलेलं आहे। सर्वांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर अतिशय महत्वाचा जो विषय आहे, ते प्रत्येक तालुक्यातून गावातून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था, पार्किंगचे स्लॉट आम्ही पाडलेले आहेत, ते मीडियामध्ये आम्ही प्रसारित केलेले आहेत। मी आपल्यालाही ते देणार आहोत। तुम्ही ते आपल्या मीडियामधून ते जनतेला दाखवा, मराठा बांधवांना, की जेणेकरून कुठल्याही लोकांची गैरसोय होणार नाही आणि ज्या त्या ठिकाणी गाड्या पार्किंग झाल्या तर कुठेही गालबोट लागणार नाही। 17 महत्वाचा विषय, 2017ला जो आपण शांततेत मोर्चा काढला, त्याच पद्धतीने आपण अतिशय शांततेनं यायचंय आणि शांततेनं जायचंय। कुठल्याही पद्धतीचा मोर्चाला गालबोट लागणार नाही याची, पुन्हा सभेला गालबोट लागणार नाही याची पुन्हा एकदा सर्व सकल मराठा बांधवांनी काळजी घेतली पाहिजे। त्याचबरोबर गेले 15 दिवस झाला आपण साखळी उपोषणाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करत आहोत आणि जरांगेंच्या या लढ्याला आपण पाठिंबा देत आहोत। अभी नहीं तो कभी नहीं ही वेळ आता आलेली आहे आणि हा अखेरचा लढा म्हणून आपणाला या लढ्याकडे बघावं लागेल
आणि त्याच तीव्रतेनं आपणाला या मध्ये सामील व्हावं लागेल. कारण का लाखोंच्या नोंदी कुणबीच्या सापडायला लागलेल्या आहेत. आजपर्यंत मग त्या कुठं लपून ठेवल्या होत्या याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि हे कोण दडवत होतं याचा देखील विचार करावा लागेल. त्याचबरोबर जर आपणाला हे आरक्षण नाही मिळालं ह्या 24 डिसेंबर पर्यंत तर त्या पुढची भूमिका काय असेल हे जरांगे साहेब आपल्याला 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता चौंडेश्वरी चौकामध्ये सांगणार आहेत. मग जर आपल्या भवितव्याचा आणि मुलांच्या भवितव्याचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता जरांगे साहेबांचं ऐकायला यावंच लागेल. कळकळीची विनंती. लाख मराठा, लाख मराठा. मी भरत सावंत, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 17 तारखेला विट्यामध्ये होणारा जरांगे साहेबांच्या सभेसाठी सर्व खानापूर तालुक्यातील मेडिकल सकाळपासून 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत आणि ह्या मोर्चाला, ह्या सभेला आमच्या असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे. यासाठी आमचे नेते विजयभाऊ पाटील आणि सर्व आमचे खानापूर तालुक्याचे कार्यकारिणी यांच्याशी पूर्ण चर्चा करून जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं पाठिंबा ह्या सभेसाठी देण्याचा प्रयत्न आम्ही आमची संघटना करण्याचा प्रयत्न करू. असोसिएशन विटा अध्यक्ष असे जाहीर करतो की जरांगे साहेबांचा कार्यक्रम 17 तारखेला आहे. त्या कार्यक्रमासाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विटा शहरातील सर्व व्यापारी बांधवांची दुकाने बंद राहून संपूर्ण पाठिंबा देण्यात येईल. राजेंद्र सदाशिव शितुळे, अध्यक्ष विटा सराफ असोसिएशन विटा. मनोज जरांगे साहेबांची सभा 17 तारखेला आहे मराठा आरक्षण संदर्भात. त्या संदर्भात आम्ही विटा सराफ असोसिएशनला आम्ही सगळ्यांचा पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे दिवसभर दुकान बंद करण्याचा प्रयत्न करून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. मी रणजित कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही दलाल लोक आहोत. त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील आणि किरकोळ व्यापाऱ्यांचाही पाठिंबा राहील. होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या नियोजनासंदर्भात आम्ही विसापूर सर्कल मधील सर्व 21 गावांनी या मराठा समाजाच्या सभेसाठी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणानं उपस्थित राहायचं सर्व गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि या सभेसाठी आम्ही जास्तीत जास्त सगळे मराठा समाजाचे बांधव विटा येथे उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करणार आहोत. आणि त्यांना मनापासून, त्यांनी जे आंदोलन हे उभा केलंय मराठा समाजाचं, त्यांना मनापासून धन्यवाद देणार आहोत. मी राहुल पाटील, कडेगाव तालुका मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून इथं आपल्या समोर भावना व्यक्त करतो की मराठ्यांचा ढाण्या वाघ आरक्षणाचा चेहरा जो आमच्या या विटानगरीत येतोय, त्या आरक्षणाच्या चेहऱ्याला, या ढाण्या वाघाला पाठिंबा देण्यासाठी कडेगाव तालुक्यातून आम्ही कमीत कमी 10,000 मराठा बांधव प्रत्येक गावातून इथं उपस्थित राहणार आहोत आणि ही सभा फार मोठ्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवणार आहोत. जीवाची बाजी लावणारे मराठा संघर्ष योद्धा, मराठ्यांचा ढाण्या वाघ माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी विटा येथे होणार आहे. आता ही लढाई निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेली आहे. तरी मी समस्त लाखो मराठा समाज बांधवांना विनंती करते आणि विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुद्धा विनंती करते की आपल्याच भवितव्यासाठी चाललेल्या या लढाईसाठी लाखोंच्या जनसमुदायाने गर्दी करूया आणि उपस्थित राहूया. आपल्या समाजासाठी आपण आपल्या सुट्टीतला एक दिवस काढूया. आपला हाच मराठी समाज ज्यानं देशाच्या भवितव्यासाठी, देशाच्या वाटचालीत योगदान दिलेलं आहे. देश रक्षणासाठी बॉर्डरवर मराठा पाहिजे, धर्माच्या रक्षणाला मराठा पाहिजे, धान्य पिकवायला मराठा पाहिजे. मग मराठ्यांच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण का नको? आपल्याला का हवंय आरक्षण? विचारा बघा त्या शेतकरी बापाकडे ज्यानं त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढली, जमिनी विकल्या, तरी त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही, त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही मिळाली. आता ही लढाई पूर्णत्वास नेण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच सांगते जागे व्हा. 90% मार्क्स असूनही आपल्याला मेडिकलला, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही. आपल्याला व्हायचं असतं डॉक्टर, आपल्याला व्हायचं असतं इंजिनियर, पण पर्यायी घ्यावं लागतं BA, BCom, BSc ला ऍडमिशन. आणि मिळालंच जर ऍडमिशन तर केवढ्या या फीत? सांगा ना, केवढ्या या फीत? कसं करणार माझा सामान्य मराठी शेतकरी बाप आमचं शिक्षण कसं करणार? आणि एवढा संघर्ष करून जर शिक्षण घेतलंच तर आज माझा मराठी भाऊ बहीण आज घरी बसलेत, त्यांना नोकरी नाही, त्यांना काम नाही, त्यांना धंदा नाही. शासनाच्या नोकऱ्यात तर मराठा समाज दिसेनासाच झालाय. आता आपल्याला हे चित्र बदलायला हवं आहे. कारण याचं कारण आहे आरक्षण आपल्याला शिकू देत नाही आणि टिकू देत नाही. आणि यावर आता पर्याय एकच, माननीय मनोज जरांगे पाटलांसोबत एकजूट होऊन उभं राहणं. कारण इतिहास सांगतो, ज्या वेळी मराठा संघ
संघटित झाला त्यावेळी त्यानं दिल्ली पायदळी तुडवली. अटकेपार झेंडा लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे. आपल्याशी भिडण्याची ताकद या तख्तात नाही आणि घाबरून माघार घेणं मराठ्यांच्या रक्तात नाही. या सरकारला एकदाच ठणकावून सांगूया, मराठा खडा तो सरकार से भी बडा. यासाठी भावा बहिणी मी तुम्हाला विनंती करते की हजारोंच्या संख्येनं गर्दी करा, उपस्थित राहा आपल्या भवितव्याच्या लढाईसाठी. कारण लक्षात घ्या, ही या लढाईची नोंद इतिहासात होणार आहे. भविष्यात जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला अभिमानाने सांगता येईल आपण सुद्धा या लढाईत सहभागी झालेलो होतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रतिभा सुनील काटकर. सर्व महिला वर्गांना मी आव्हान करते की गेले खूप दिवस झाला आपण साखळी उपोषण करत आहात, पण मला विट्यातील महिला काही दिसत नाहीयेत. पण आता माझं सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी जर मनोज जरांगे पाटील एवढ्या लांबून आपल्याला इथे येत असतील आरक्षणाच्या मुद्द्यासाठी, तर तुम्ही सर्वांनी लाखोच्या जनसमुदायाने घराला कुलूप लावून, घरे बंद करून आपल्या घरातील सर्व जेवढे कोणी संख्या असेल त्या सगळ्यांना घेऊन मोठ्या संख्येने चौंडेश्वरी चौक विटा येथे सकाळी बरोबर 8:30 वाजता फक्त आपल्या कामाच्या वेळातून 3 तास फक्त आपल्याला द्यायचे आहेत. पण प्रत्येक महिलेने आपल्या घरातील सर्वांना घेऊन प्लीज उपस्थित राहावे एवढीच माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. एक मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. मी रंजना मधुकर जाधव बोलते. आपण हे सगळेजण हे मराठी आरक्षणासाठी जे लढा लढतोय तर फक्त जेंट्स साठी नाहीये, लेडीज साठी पण आहे. मी सगळ्या विट्याच्या महिलांना आवाहन करते की सगळ्या महिलांनी प्रोग्रामच्या दिवशी सगळे काम धंदे सोडून सगळे या मराठी आरक्षणासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचे आणि सगळ्यांनी तिथं येऊन प्रतिसाद द्यायचा आहे. एवढंच मी 2 शब्द सांगते. माननीय मनोज जरांगे पाटील साहेब, आज आपण त्यांना पाठिंबा द्यासाठी साखळी उपोषण झालं, उपोषण चाललेत गावोगावी. आपण कॅन्डल मोर्चे काढले, ज्याप्रमाणे कॅन्डल मोर्चे काढले गावोगावी सगळ्यांनी आंदोलन उभा केली, बैठका घेऊन शिना जिथे तिथे मराठा ह्याची चर्चा चालू केली. पण आता आपल्याला आता नाही तर कधीच नाही, आणि हा लास्टचा मोर्चा म्हणूनच प्रत्येकाने जो आज मनोज जरांगे पाटील साहेबांनी महाराष्ट्रात जी भेट द्यायला चालू केलेली आहे, तर महाराष्ट्रातच आणि आपल्या सांगली जिल्ह्यात आपले जेवढे 2-3 तालुके एकत्र येणार आहेत, त्यांनी सर्व महिलांनी मुलांनी आपल्या घरातील सर्व कामधंदे बंद करून गाई गुरे गोट्यात बांधा, मुलांची सोय करून शिना, ज्यांना जी वाहनं मिळतील त्यांनी आपापली सोय करून व्यवस्थित मराठाला यावं. आणि एक मराठा लाख मराठा काय आहे ही मनोज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी उभा राहून या सरकारला ठामपणे आपण दाखवून दिलं पाहिजे. आज ते जे उपोषण करतात, आज त्यांच्या पाठी बरोबर आपले उपोषण होतंय, आपलं थोडं होतंय, आपण थोडं कळतोय मनोज जरांगे पाटील, पण त्यांच्या घरच्यांची तुम्ही परिस्थिती बघा, त्यांच्या कुणाच्याही तोंडावर टाकलाय नाही. मुली असू दे, आई असू दे, वडील असू दे, मुलगी असू दे, पत्नी असू दे, प्रमाणे चुकलेले आहेत. आज ते तिथे येऊन स्टेजला भेट देतात, तेव्हा ते सुद्धा उपोषण करतेच आहेत असं दिसत आहे. आपण साखळी उपोषण करतोय तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं उपोषण आहे, एवढे मी तुम्हाला सांगते. आणि आपल्यासाठी आहे आणि आपल्या मुलांचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या पुढच्या भविष्याचं, आपल्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक मराठा लाख मराठ्यासाठी आज लाखोचा जनसमुदाय कसा जमवायचा हे आपल्या हातात आहे आणि सर्वांनी दावून द्यावं एवढंच मी सांगते. मी शुभांगी सुर्वे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा, अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. महिलांसाठी मोठी बातमी. आता विटेज शहरात सुरू झाले खास महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचे दालन. A7 स्टुडिओ या खास महिलांसाठी सुरू झालेल्या वस्त्रदालनात आकर्षक साड्या, कुर्ता सेट, 1 पीस, 2 पीस, 3 पीस, लांछा इत्यादी व्हरायटी मिळणार, तीही नावाजलेल्या A7 स्टुडिओ या ब्रँडची. दीपावली धमाका ऑफर सुरू, 30% पर्यंतची भरघोस सूट. अधिक ऑफरसाठी आजच भेट द्या A7 स्टुडिओ या वस्त्रदालनाला. आमचा पत्ता A7 स्टुडिओ, शिवप्रताप गोल्ड टावर, पॉवर हाऊस रोड, विटा. संपर्क 92 844 95 065.